हॅलो, गुड मॉर्निंग माय यूट्यूब फॅमिली. कशा आहात सगळेजण? मस्त असाल, मजेत असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. आज काय गेले होते बाजारात, पण कशासाठी कायसाठी त्या सांगते मी तुम्हाला पुढेच. पण आज मस्त सकाळी उठले, फ्रेश वगैरे झाले, हेअर वॉश केलाच होता खूप दिवसानंतर. आणि हे कुठून बाहेर आलं ना की घरात अगदी पसारा एक दिवस नसलं तरी खूप सारा होतं. तोच क्लिनिंग करणं माझं चालू होतं. त्यानंतर मग मस्त असं पटापट म्हटलं नाश्त्याला काय बनवावं काही सुचेना, म्हणून पटकन असे पोहेचं पॅकेट आणलं होतं. पटकन पोहे करू असं म्हटलं, मग पटकन असं पोहे करून घेतले. कोण पिल्ला आणि मीच नाश्त्याला असल्यामुळे आमचं असं अगदी शॉर्टकट खाणं सध्या चालू आहे. आणि गरमीमध्ये जेवण पण इतकं सारं जात नाही, त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीनेच आम्हाला जसं शॉर्टकट जेव्हा भूक लागते त्या टाईमला आम्ही असं सध्या करतो. म्हणजे पिल्ला आणि मी जेव्हा त्यांना भूक लागेल तेव्हा पटकन इमर्जन्सी असं इझिली असं शॉर्टकट मेनू, त्यांनाही आवडतात खायला, चपाती भाजी कंटाळा करतात, त्यामुळे असं पटकन बनवत असतो. तर आता मी पोह्याचा मेनू बनवते. त्यांनाही मॅगी मसाला टाकून हे पोहे खायला खूप सारे आवडतात. आणि त्यानंतर मग माझी इकडे प्रोसेस चालूच होती. त्यांचं बाहेर सध्या एकच चालू आहे, टी व्ही बघणं, क्रिकेट खेळणं आणि खूप सारी भांडणं करणं, हेच सध्या सुट्ट्यांमध्ये चालू आहे. आणि मी हे जे आणलं होतं आईस्क्रीमचं मस्त असं शेपवाला आणलं होतं आणि त्यामध्ये मी पहिलं पाणी भरू घेतलं. आज मी आईस्क्रीम करणार त्यांना म्हटलं, तर पाणी पहिलं ट्राय केलं तर मस्त असं आईस्क्रीम बनून आलं होतं पाण्याचं बर्फाचं. तर म्हटलं आता आपण नेक्स्ट टाईम छान असं त्यांना वेगवेगळे ज्यूस टाकून मधून आईस्क्रीमची टेस्ट करून द्यावं असं मी ठरवलं होतं. म्हणून मी ते घेऊन आले होते आणि मला त्याची गरजच होती, कारण कंटिन्यू आमच्याकडे काही ना काही चालूच असतं आईस्क्रीमचं पद्धती. त्यानंतर एकीकडे मस्त इकडे पोहे तयारच करत होते मी आणि कांदा वगैरे चिरणं चालूच होतं. पिल्लांची मध्ये लुडबुड चालीच होती. त्यानंतर मस्त असं पोहे तयार केले आणि खूप दिवसांनी आम्ही तिघांनी मिळून पोहेचा आस्वाद घेतलात म्हटलं तरी चालेल. आणि मला इकडे पोहे करता करता पिल्लाचं मध्ये चाललं होतं, आईस्क्रीम बनव मम्मा, आपण एवढं आईस्क्रीम शेपचं आणलंच आहे तर म्हटलं ठीक आहे बनवूयात. म्हणून त्या आईस्क्रीमचं भांडं मी वरतीच काढून ठेवलं होतं, जेणेकरून पोहे झाले की मी ते बनवेन. आणि मी तुम्हाला बोललं कालच डीमार्टमध्ये गेले होते, खूप साऱ्या नवनवीन वस्तू डीमार्टमध्ये आलेल्या आहेत. मी त्यातल्या बऱ्याच वस्तू घेऊन आलेली आहे. हळूहळू तुमच्यासोबत जे शेअर करेल ते सांगेल मी काय आणले डीमार्टमधनं. त्याचा ब्लॉग मला काढता आला नाही की मी, कारण खूपच गडबडीत काल आले असल्यामुळे मला तो ब्लॉग काही घेताच आला नाही की मी काय डीमार्टमधनं घेतलं. तर आता मी हे आईस्क्रीमचं शेपचं तर घेतलं प्लस कोकम सरबत पण घेतला, जेणेकरून गरमीमध्ये जेवढं कोकम सरबत प्याल तेवढं चांगलं. तर म्हटलं त्या कोकम सरबतच आपण एक डोकं चालूयात आणि मस्तपैकी त्यांना आईस्क्रीम बनवू देऊयात. म्हणून मी कोकम सरबत घेतलं हे छान, आणि त्या पाणी घेतलं आणि थंड असं म्हणजे त्यामध्ये कोकम ओतलं, जेवढं पाहिजे तेवढं पाणी असेल तसं टेस्ट करून लाईटली थोडीशी साखर टाकली आणि मस्त असं कोकम सरबत बनवला आणि लाईटली मीठ टाकलं. आणि हेच मिश्रण जे मी थोडा वेळ साखर घातली त्यामध्ये आणि मस्त असं मिक्स करत ठेवलं, जेणेकरून पोहे होस्तोपर्यंत साखर अशी छान विरघळून जाईल आणि आम्ही पोहे खाईपर्यंत साखर पण छान विरघळून जाईल. म्हणून हे मिश्रण मी असं मिक्स करून ठेवलं आणि स्पूनने मस्त हलवलं पहिल्यांदा. आता ह्याच्यात हे जे मिश्रण आहे ना ते मी जे आईस्क्रीमचा शेप आहे ना त्यामध्ये भरणार होते, की जेणेकरून रेड कलरमध्ये आईस्क्रीम तयार होईल आणि खरंच खूप छान पद्धतीने आईस्क्रीम बनेल अशी अपेक्षा होती. इकडं पिल्लांची लुडबुड चालूच होती, इकडे आमचे पोहे रेडी झालेच होते. आम्ही पोहे खाईपर्यंत हे मिश्रण मी तसंच ठेवलं की जेणेकरून साखर छान विरघळेल त्यामध्ये, आणि थोडंसं मीठ पण टाकून दिलं. आणि मिश्रण छान तयार झाल्यानंतर मी त्या आईस्क्रीमच्या भांड्यामध्ये भरेल, हो की नाही. आणि त्यानंतर मग इकडे आम्ही मस्तपैकी तिघांनी नाश्ता करून घेतला, पिल्लू, मी आणि माझी 2 पिल्लं. आणि खूप छान असा नाश्ता आम्ही खूप दिवसांनी एन्जॉय केला, कारण मी गेली होती लग्नाला आणि त्या लग्नानंतर आल्यानंतर माझी गडबड धावपळ चालू असते की घरात खूप सारा पसारा होतो, तीच क्लिनिंग वगैरे सगळ्या गोष्टी चालू असतात, असंच ही कामे माझी चालूच असतात. तर अशा प्रकारे पिल्लांना पोहे दिले, मी देऊ केले आणि आम्ही तिघांनी छान एन्जॉय असा पोह्यांचा नाश्ता केला. आणि तिथून पुढे माझी कसरत होती, ती पुढची माझी कामे होती, जेणेकरून मला बरीच कामे पेंडिंग असतात आणि मग ती करायची होती. पोहे एन्जॉय केले, त्याच्यानंतर बऱ्याच कामं घरातली आवरून घेतली सगळी पटापट, जे की कुठे गेल्यानंतर एक दिवस जरी घराच्या बाहेर गेलं की खूप सारे आपली कामे पडलेले असतात आणि ती कामे आपल्याला आल्यावरती करणं गरजेचंच असतं. तीच कामे माझी चालू असतात आणि तीच कामे मी करत होते आणि ती कामं झाल्यानंतर मला जायचं होतं बाहेर. त्यानंतर पिलांचे केस खूपच वाढले होते दोघांचे, इतके सारे हेअर म्हणजे त्यांचे वाढले होते की जेणेकरून गरमी खूप होत होती. म्हटलं आज ह्यांचा हेअर कट करून घ्यावा, तेही मला एक काम करायचं होतं. आता आमच्या इकडे पोहे खाऊन झालेच होते, तर हे मिश्रण छान मिक्स झालं होतं आणि आता मी त्या आईस्क्रीमच्या भांड्यामध्ये भरणार होते, जेणेकरून मस्त आईस्क्रीम झाली होती. आणि त्यानंतर पिल्लाने गेले हेअर सलूनमध्ये. आता ह्या हेअर सलूनमध्ये आम्ही नेहमीच जातो. आता दक्षूचे हेअर बघू शकता इथे किती सारे वाढलेत आणि त्याचे वेगवेगळे हेअरस्टाईल करणं चालू होतं. आणि
इकडे बघा कट केल्यानंतर कसा दिसतोय तो. इतका छान केस बारीक करून आणले होते आणि इकडे पिल्लाचे. आणि त्यानंतर मी त्यांना फ्रेश करून मी गेले होते बाजारात, जेणेकरून मला आणायचा होता ड्रेस. तर भरपूर सारे ड्रेस बघितल्यानंतर मी कुठला ड्रेस घेतला हे बघा. हा एक ड्रेस चॉईस केला आणि हा एक ड्रेस मी घालून बघितला. आणि बरेच असे ड्रेस मी ट्राय केले. घ्यायला गेले की मनसोक्त ड्रेस असे मला भेटतच नाहीत. जास्तीत जास्त शोधायचा प्रयत्न करत होते. कुठला ड्रेस बेस्ट वाटतो ते नक्की मला कमेंट करमध्ये सांगा की मी कुठला घेतला असेल. एकच चॉईस झालं मला आतापर्यंत. म्हणजे मला चांगले ड्रेस सगळे वगैरे, मला असं कम्फर्टेबल पाहिजे तसं. इकडे बघ. नवीन आले तेच दाखवतो. Guys, see that how it is. मला पण आवडला हा. इकडे बघ. जे नवीन आले तेच दाखवतो. Guys, see that how it is. मला पण आवडला हा. बोलून मी आलो इकडे पोरगा बघतो काय की नको बोलत जाऊ. गाईस खूप गडबडीत आवरलेलं एका लग्नाला चालली आहे. आत्ता बाजारातून आले आणि अगदी अर्ध्या तासात आवरले, 15-20 मिनिटात पिल्लांचं आणि माझं आणि नाणींसोबत चालले लग्नात. हां ना करू हाय बी कर जरा लय दिवसांनी दिसत आहे. लोक पण म्हणलं असेल किती लग्न करते. नाही गाईज माझं लग्न नाही, दुसऱ्यांची लग्न करते मी. आम्ही हॉलमध्ये पोहोचलोय आता, एंटर झाले. असं वाटलं होतं लग्न झालं, पण अजून लग्न टायमिंगवर कधी लागतच नाही. 7 वाजले तरी सुद्धा लग्न चालू आहे. चला भेटतो पुढे, दाखवतो. हरचं मी पडन आहे नेहमीप्रमाणे, पण जसं नाही का टाईमवर लग्न लागतं असं कधी मी ऐकलंच नाही आतापर्यंत. टाईमवर लग्न लागले तर टाईमवर अजून लग्न लागलं नाही. टाईम काय होता गं? पावसाचं वातावरण झालेलं आहे. वर राजाची मिरवणूक आपण लवकर 6:55 होतं, 7 वाजून गेले. लग्नाला आलो, लग्न लावलं, मस्त खाल्लं पिल्लंय. मस्त जेवण होतं खरंच, शब्द नाही आहेत बोलायला. छान जेवण खायसाठी चालू होतं. नाही काही असं काही नाही, आम्ही लग्नाला आलो होतो. पुण्याला यायला मला जमलं नाही, आम्ही लग्नाला आलो होतो आणि मस्त जेवण होतं. स्वतः घरी चाललं.